आपण शालेय विद्यार्थ्यांमध्ये या राष्ट्रीय कार्यासाठी अभिरुची निर्माण करून त्यांना या पर्यावरण विषयक कार्यात कृती प्रवण केले आहे। आपण केलेल्या शैक्षणिक कार्यकाळातील प्रत्येक शाळेत या कार्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरण संवर्धनाचे बीज रोपण करून त्यांच्याकडून उपक्रम राबवून घेतलेले आहे। आपण केलेल्या समर्पित निसर्ग सेवेच्या कार्याबद्दल निसर्गभूमी संवर्धन संस्थेच्या वतीने हा विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे। आपणास पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। यानंतर निसर्गभूमी संवर्धन संस्था बीड चे अध्यक्ष आदरणीय अभिमान कुलसाळे सर यांना मी आपल्या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करत आहे। आज गुरुपौर्णिमेनिमित्त आणि विशेष करून आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या साक्षीनं आपण एका गुरुचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे। मी सर्वप्रथम मेघारे सरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने देतो। तर गुरुशिवाय ज्ञान नाही, निष्ठानाशिवाय भक्ती नाही आणि कर्माशिवाय मुक्ती नाही। म्हणून गुरु हा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे देवापेक्षाही श्रेष्ठ आपल्याला आपण मानतो। आणि आता मी जेव्हा येत होतो तेव्हा द्रोणाचार्याची गोष्ट सर सांगत होते, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला मार्ग दाखवण्याचं काम आणि आपल्याला मार्गावर आणण्याचं काम आपला गुरु करीत असतो। एका अर्थानं मेघारे सर माझेही गुरु आहेत, पण ते सामाजिक गुरु आहेत। तर मेघारे सरांनी आणि आम्ही या गेवराई तालुक्यामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये काही वर्ष चांगलं काम केलं होतं, सामाजिक काम केलं होतं। आणि आज त्या गुरुला सन्मानित करण्याची वेळ आणि तीही गुरुपौर्णिमेच्या दिवशी येईल असं मी कधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता। परंतु काल रात्री आमचं सरांचं बोलणं झालं आणि सरांकडून मला अशी विशेष माहिती मिळाली की सरांनी की वृक्ष जगवण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली त्या शाळेमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या गेवराईच्या बाजूने जे दुतर्फा जाणारे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी वृक्ष जगवलीत। म्हणजे त्यांनी किती झाडं लावली ते सांगितलं नाही, परंतु किती जगवलीत हे त्यांनी मला रात्री सांगितलं। त्यांनी आतापर्यंत कमीत कमी 300 झाडं अशी जगवलीत की जे आज तुम्हाला सावली देऊ शकते। आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जशी झाडांची सावली आवश्यक असते तशी माणसांची सुद्धा सावली आवश्यक असते आणि ती सावली देणारी माणसं आणि आपल्यामध्ये आहेत आणि अशा माणसाचा सन्मान करण्याचा योग आमच्या संस्थेला मिळाला आहे। खरं पाहिलं तर मागच्या 2 वर्षापासून मी सरांना रात्री जे आमच्या संस्थेचं ध्येय आणि उद्देश आहेत त्याचं एक स्क्रीनशॉट पाठवला होता की त्या उद्देशामध्ये असं होतं की निसर्गदूत आणि निसर्ग यात्री आणि निसर्ग शिक्षक हे 3 पुरस्कार त्याच्यामध्ये होते। आता निसर्ग शिक्षक हा पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे, परंतु तो शिक्षकच आम्हाला 2 वर्षापासून सापडत नव्हता की असा झाडं लावणारा शिक्षक कोण असेल, विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणाची बीजारोपण करणारा शिक्षक कोण असेल। म्हणजे असे शिक्षक मिळत होते, परंतु ते नुकतेच आता काम सुरू केलेले, कोणी 10 झाडं लावायचं, कोणी 20 झाडं लावायचं, कोणी त्यांच्या शाळेच्या प्रांगणामध्ये काम करायचं। परंतु आपल्या शाळेचा परिसर सोडून बाहेर आलेला शिक्षक समाजासाठी आणि या जीवसृष्टीसाठी मोठ्या व्यापक उद्देशाने जर काम करणारे शिक्षक असतील कोण तर असे कुणी सापडत नव्हते। परंतु योग असा की खुद सरांचाच फोन आला आणि त्यांच्याकडून ज्यावेळेस ती माहिती मिळाली त्यावेळेस मला हा आनंद झाला। मागच्या 2 वर्षापासून दर गुरुपौर्णिमा आली की आम्हाला ते वाटायचं की हा पुरस्कार कोणाला द्यावा, परंतु काय असतं माहिती का की हे योग घडून येणं आणि घडून आणणं हे आपल्या हातात नाही। नियती बरोबर त्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला पोहोचवते आणि काल रात्री आम्हाला ते एकमेकांपर्यंत पोहोचवत आम्ही आणि आम्ही रात्रीतून ठरवलं की सरांना हा पुरस्कार द्यायचा आहे। सकाळी उठल्यानंतर सरांना हे कार्यक्रमाचं नियोजन केलं। सकाळी उठल्यानंतर आम्ही छोटासा साहित्य त्यांचं पुरस्काराचं जे काही मानपत्र बनवायचं असतं ते सकाळी उठल्यानंतर केलं आणि इथपर्यंत येण्यासाठी जो तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली ती त्यामुळे करावी लागली, कारण तुम्ही जी 1 तासापासून प्रतीक्षा करीत होता कार्यक्रमाची
आणि आपण बसलेलो आहोत. खरं तर त्यासाठी मी तुमची या ठिकाणी क्षमा मागतो. आता मूळ मुद्दा राहिला की तुम्ही ऐकत असताल सध्या की पर्यावरण, निसर्ग संवर्धन, बरोबर आहे की नाही, झाडे लावा, झाडे जगवा. म्हणजे पर्यावरणापेक्षा आपल्याला फक्त एवढंच कळलेलं आहे की आतापर्यंत की आपल्याला झाडं लावले पाहिजेत आणि ते जगवले पाहिजे. मग झाडं कशासाठी लावायचे सांगा बरं तुमच्यापैकी, सांग. हा, कोणाला म्हणजे आपल्याला स्वतःला. बरं, ठीक आहे. अजून कोण सांगेल? झाडांचे फायदे सांगा ना, लाजू नका ना, मोकळ्या का लावायचं मनाने झाड? गप्पा आणा तुम्ही. पाऊस पडण्यासाठी, छान, बघा बरं. ऑक्सिजन भेटण्यासाठी. ओके, आता हे आपल्याला समजलेलं आहे की झाडांचं महत्व, की त्या झाडांनी आपल्याला ऑक्सिजन दिला पाहिजे, त्या झाडांनी आपल्याला सावली दिली पाहिजे, त्या झाडांनी फळं फुलं दिले पाहिजे, बरोबर आहे नाही. आणि ह्याच्याही व्यतिरिक्त सध्या आपण कुठल्या गोष्टीची प्रतीक्षा करतोय? सध्या पावसाची प्रतीक्षा करतोय. आता पश्चिम महाराष्ट्रात धो पाऊस पडतोय, परंतु आपल्याकडे पाऊस पडा नाही, नुसतं आभाळ येतंय जाते. मागच्या अनेक वर्षापासून पावसाचं प्रमाण आपल्याकडे घटलेलं आहे, बरोबर. आणि मग तुम्ही इथे भूगोलामध्ये वाचलं असेल की जे वारे आहेत ते अडवण्यासाठी डोंगराची आवश्यकता आहे, झाडांची आवश्यकता आहे. ते वारे आडले तर पाऊस पडेल, किंवा त्या पावसाला ढगांचं रूपांतर पावसामध्ये होण्यासाठी ती वातावरण निर्मिती होईल, यासाठी पण झाडं आवश्यक आहेत. आणि ह्या प्रत्येक झाडांचं वेगवेगळं कार्य. सावलीत सगळे देतात, हे कॉमन त्यांचा गुणधर्म झाला, परंतु वातावरण निर्मितीमध्ये या प्रत्येक झाडाचं वेगवेगळं कार्य आणि त्या झाडांची लागवड आपण वेगवेगळ्या करणं अत्यंत आवश्यक आहे. आता हे सगळं तुम्हाला सरांनी आतापर्यंत महत्व सांगितलं असेल, रुजवलं असेल, त्या गोष्टीवरती मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, बरोबर. पाऊस पडण्यासाठी सुद्धा झाड आवश्यक आहेच, हे महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं का आपल्या बीड जिल्ह्यामध्ये झाडांची संख्या अत्यंत कमी झालेली. 1.5% जास्त वनक्षेत्र आपल्या बीड जिल्ह्याचं नाही. मागच्या 3 वर्षामध्ये थोडं वाढवण्याचा प्रयत्न केला, 1% वाढलं, 2.5% झालेलं. म्हणजे आज जर पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये आपल्या जिल्ह्याचा क्रमांक हा सगळ्यात खाली. आणि त्याच्यामुळं जागतिक पर्यावरण संघटना ज्या आहेत यांना असं भाकीत केलेलं आहे की येत्या 30 वर्षामध्ये जगाची लोकसंख्या केवळ पर्यावरणाच्या गोष्टीमुळं आणि पर्यावरणामुळे निर्माण झालेल्या संकटामुळं आणि त्यातली त्यात तापमान वाढीमुळं ही अर्ध्यानं घटणार आहे. म्हणजे 30% लोकसंख्या च्या वर, म्हणजे जवळपास येत्या 30 वर्षात संपणार आहे. म्हणजे 30 वर्षानंतर आज 2025 म्हणल्यानंतर 40 ते 50 वर्ष. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आमच्या वयाचे असताल त्यावेळेस किती लोक संपणार? पृथ्वीवरचे अर्धे लोक संपणार. हे झालं जागतिकचं. पण त्यापेक्षा भारताच्या बाबतीत असं भाकीत करण्यात आलं होतं की 2050 मध्ये भारतामध्ये 70 कोटी लोकांना जीव गमवावा लागणार आहे केवळ याच गोष्टीमुळे. किती लोकांना? 70 कोटी. मग आता याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो सरांना, की शासनानं आता अलीकडे आपल्याला राशन बंद करण्याची योजना सुरू केलेली. त्याचं कारण असं आहे की मागच्या 20 वर्षापूर्वी आपल्या राशनच्या जे अन्न येत होतं शासनानं खरेदी केलेलं गोदामातलं, तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडे शेतकरी जे विकत होते त्या माध्यमातून जमा होत होतं. आणि मग दरवर्षी ते गोदामात साठलेलं अन्न ते गोरगरिबांना, सामान्य माणसाला मिळावं म्हणून ते मोफत दिलं जातं. परंतु आता शासन मोफतही देऊ शकत नाही, विकतही देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की हे सगळे गोदाम आता रिकामे झाले. म्हणजे आता निष्कर्ष असा एवढाच निघतो की आपलं उत्पादन आता घटायला सुरुवात झाली. आणि ते का घटलंय त्याचं कारण सांगतो तुम्हाला, की शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये आपल्या देशामध्ये फक्त 8 कोटी हेक्टर जमीन शिल्लक राहिली. बाकीची जमीन कंपन्यांनी किंवा इतर विकासाच्या माध्यमातून संपलेली आहे. 3,06,500 हेक्टर क्षेत्र नष्ट होते. म्हणजे एवढं जर नष्ट होत असेल तर आपण किती जरी झाडं लावली, म्हणजे ह्या दोन्ही बाजूनं आपण गतीनं वाटचाल करतोय. आणि आज शेतीचं उत्पादन करण्यासाठी 40% जमीन फक्त आपल्याकडे शिल्लक आहे. 60% जमीन ही नापीक आपल्या भारताची झालेली आहे. म्हणून नासा सारख्या संस्था, जागतिक संस्था यांनी जे भारताचं भविष्य सांगितलेलं आहे ते 40 वर्षामध्ये येत्या 2040 मध्ये ते सत्य होणार आहे. परंतु शासनाने ह्याच्याविषयी आपल्याकडे आताशी काम करायला सुरुवात केली. 18 मध्ये सांगितलं त्यांनी आणि आपण 22 मध्ये काम करायला सुरुवात केली. म्हणून आता यशदा सारख्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेनं ते सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक यांची आता दर वर्षातून एकदा कॅम्प घेतात आणि त्याच्यामध्ये शाश्वत विकासाच्या योजना या टायटल खाली सांगायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये मग हे हरित गाव वगैरे आहे. परंतु त्याच्यामध्ये सांगितलं जातंय पण प्रॅक्टिकली काहीच नाही.
म्हणजे तुम्ही सांगणार, मग पुन्हा लोक त्यातून किती काय ऐकणार, किती इम्प्लिमेंटेशन करणार, हे सगळं अंदाधुंद आहे. शासनाकडे आज जर बघितलं तर सामाजिक वनीकरणाशिवाय एकही वृक्ष लागवडीची योजना नाही. आणि मग एवढ्या लोकांचा जीव धोक्यात असताना येत्या 20 वर्षामध्ये तुम्ही काय करणार आहे? आता सरांनी सांगितलं येता येता रस्त्यामध्ये की या वर्षामधल्या जर उन्हाळ्यामध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर आपल्या बीड जिल्ह्याचं टेम्परेचर 43 ते 44 डिग्री सेल्सिअस गेलेलं होतं. आणि अशा टेम्परेचरमध्ये जमिनीचं तापमान जर तुम्ही मोजलेलं असेल तर आपल्या बीड जिल्ह्यातल्या जमिनीचं तापमान हे 67 डिग्री सेल्सिअस गेलं. आणि मग असं जर जमिनीचं तापमान जर वाढलं, म्हणजे बाह्य तापमानापेक्षा आता जमिनीचं तापमान आतून वाढायला सुरुवात झाली, हे जर वाढलं तर काय होतं की झाडाचं वरून शेंडे खाली जळत येतात. एक वर्ष बघा तुम्हाला सांगतो मागच्या कोरोनाच्या अगोदर की आपल्या परिसरामधल्या जवळपास आंबे जळाले होते, त्याचे शेंडे जळाले होते. आणि आता बऱ्यापैकी 2 असेल 3 वर्षाचं झाड असेल त्याचे शेंडे जळायला लागतात. त्याचा अर्थ असा आहे की त्या मुळ्यांना उष्माघात होतोय आतून. येत्या 4 वर्षामध्ये तुम्ही झाड लावू शकणार नाही आणि जगवणं तर खूप लांबची गोष्ट आहे. म्हणजे इतका वेग आपल्याला पाहिजे. आणि मग त्या अर्थानं जर तुम्ही बघितलं तर सरांनी आज 300 झाडं जगवणं आणि ते आज त्या पात्रतेचं करणं म्हणजे सावली योग्य पात्रतेपर्यंत त्यांच्यावर लक्ष देणं सोपी गोष्ट नाही. म्हणजे तुम्ही 10 माणसं सांभाळू शकता परंतु एक झाड सांभाळणं आज कठीण आहे. एवढी कठीण परिस्थिती वरची तिष्ठ होत चालली. असो, आता तुम्ही एवढा वेळ तुम्ही ऐकून घेतलं, मग जाता जाता मी छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो. ऐकायची का गोष्ट?